ठरलं तर मग या मालिकेच्या 5 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आषाढी एकादशीची आता इकडे सायली पूजा करत असते. छानपैकी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली असते आणि तुळशी हार घालून आता इकडे सायली छानपैकी सगळ्यांच्या सोबतीने प्रार्थना करत असते आणि छानपैकी आता गाणं सुद्धा म्हणत असते. सगळेजण या भजनामध्ये सामील होतात आणि आता सगळेजण आषाढी एकादशीचं आता नमन करत असतात आणि आता विठुरायाचं पूजन करत असतात. त्यानंतर सायलीने छानपैकी सागर संगीत पूजन केल्यावरती पूर्णाजी म्हणायला लागते, आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीचा आपल्या घरात सगळ्यांचा उपवास असतो आणि त्यामुळे आज सगळ्यांनी उपवास करायचा आहे. अश्विन आहे ना लक्षात? यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो, हो पूर्णाजी, तू बिलकुल चिंता करू नको, माझ्या सगळं लक्षात आहे आणि माझा आषाढी एकादशीचा उपवास सुद्धा आहे. असं म्हणत अश्विन पूर्णाईला आता समजून सांगत असताना इकडे प्रिया म्हणत असते, पूर्णाई, मला माहितीये तू अश्विनला नाही सांगत आहेस, तू मला सांगत आहेस ना, पण काळजी करू नकोस, मी उपवास करणार आहे. असं म्हणत प्रियाला मागच्या उपवासाची घटना आणि त्यावरती सायली म्हणते, प्रिया, कसं आहे ना, तू एक वेळ ना उपवास नाही केलास ना तरी चालेल, पण मनामध्ये चांगले भाव ठेव. अगं, मनामध्ये जर का तुझ्या कपटी भाव असतील किंवा मनामध्ये खरेपणा नसेल ना, तर उपवास करून काहीच उपयोग नाहीये. तो देवापर्यंत पोहोचतच नाही. मुळातच काहीही झालं तरी उपवास नाही केलास तरी चालेल, पण मनातले भाव खरे ठेव. आणि नंतर प्रियाला आठवतं की कशा पद्धतीने आपण आता सायलीवरती आरोप करण्यासाठी किंवा सायलीने उपवास मोडला भागवत एकादशीचा हे दाखवण्यासाठी आपण आता या सगळ्यामध्ये तिच्यावरती आळ घेण्यासाठी ऑर्डर केली होती, तिच्या रूममध्ये चिप्स टाकले होते आणि सगळ्यांच्या समोर तिला आता अडकवण्याचा प्रयत्न केला होता. सायली त्याच्याबद्दल बोलत होती. आता त्यावरती कल्पना म्हणते, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे कुणालाही उपवास करण्यासाठी जबरदस्ती करायला नको. ज्याला करायचा आहे उपवास त्याने करा, ज्याला नाही करायचं त्याने नाही केला तरी चालेल, उपवासाचं खोटं नाटक नको. आता कल्पना हे म्हटल्यावर ती प्रिया विचार करायला लागते, नाही नाही, मला तर वाटते ही कल्पना सुद्धा आता सायलीला झुकतं माप द्यायला लागलेली आहे आणि माझ्यापासून जरा लांबच होतीये. मला ह्या कल्पनाला जरा आता सरळ करायलाच पाहिजे. असं म्हणत प्रिया आता रागारागाने कल्पनाकडे पाहत असते आणि त्याच वेळेला इकडे आता अश्विन म्हणतो, नाही नाही, मला उपवास करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तसंही माझं ओपीडी मध्ये काही खाणं होत नाहीये, त्यामुळे मी 100% उपवास करणार आहे, कुणी करो किंवा न करो. यावरती प्रताप म्हणतो, हो, माझी एक ऑनलाईन मीटिंग आहे, उपवास माझा पण असणार आहे. माझी एक ऑनलाईन मीटिंग संपली की मी ताबडतोब इकडून निघणार आहे. असं म्हणत प्रताप त्याच्या रूममध्ये त्याची ऑनलाईन मीटिंग करायला जातो. सगळेजण आपापल्या रूममध्ये निघालेले असतात आणि ज्यांना कोणाचा उपवास आहे ते आता उपवासाचे पदार्थ किंवा उपवासाचं आता नाश्ता करणार असतात. इकडे आता अर्जुन सांगत असतो, मला जरा बाहेर जायचं आहे. असं म्हणत अर्जुन आता नमस्कार करतो, प्रताप नमस्कार करतो आणि जो तो आपल्या रूममध्ये निघून जातो आपापल्या कामाला जाण्यासाठी. इकडे प्रिया विचार करत असते, नाही नाही, या अर्जुन सायलीला काहीही झालं तरी आज मी या घरातून बाहेर जाऊ देणार नाहीये, जेणेकरून मला या सगळ्यामध्ये जरा फार तरी महिपत शिकरेला हे करता येईल, इम्प्रेस करता येईल. तोपर्यंत अर्जुन रूम मध्ये येतो आणि बायको, चल आपल्याला आजच्याच बाहेर जायचं आहे ना. यावरती सायली म्हणते, पण हे बघा, बाहेर जाऊन आज माझा उपवास आहे ना. यावरती अर्जुन म्हणतो, आपण अशा रेस्टॉरंटमध्ये जाऊया जिथे उपवासाचे पदार्थ मिळत असतील आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये आता तू नाश्ता कर आणि मी माझा नाश्ता करीन, चालेल ना. असं म्हटल्यावर ते सायली म्हणते, ठीक आहे. मग दोघं जण छानपैकी रोमॅन्टिक डेटवरती निघालेले असताना इकडे आता सायली म्हणते, आपण दोघं जण ज्या वेळेला जाऊ ना तेव्हा तिथे केसचा अजिबात विषय काढायचा नाहीये, फक्त आपल्या दोघांचा विषय तिकडे असेल. यावरती अर्जुन म्हणतो, माझी बायको इतकी रोमॅन्टिक आहे असं मला खरंच वाटलं नव्हतं. यावरती सायली म्हणते, तुमची बायको नेहमीच रोमॅन्टिक होती, पण तुम्हाला ते कधी कळलंच नाही. असं म्हणत असताना सायली म्हणते, तिकडे गेल्यावरती आपण फक्त आपलाच विषय काढायचा, आपल्या भविष्याचा, आपल्या येणाऱ्या. असं म्हणत सायली गप्प बसते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, अरे वा, बोल बोल, म्हणजे आपल्याला येणाऱ्या बाळाचा विषय काढायचा का? वा, तू तर आज माझं मनच खुश करून टाकलंस. असं म्हणत अर्जुन आता तिच्याशी एकदम रोमॅन्टिकपणे बोलत असतो आणि त्यानंतर मग दोघं जण खूपच खुश होतात आणि आता आपल्या डेटवरती जायला निघतात. इकडे प्रिया खाली आलेली असते आणि ती विचार करते, अजून अर्जुन सायली खाली का नाही आलेले आहेत? म्हणजे त्यांचं डेटवरती जाणं कॅन्सल झालं असेल का?
बरं झालं असेल. हे झालं असेल तर अगदी उत्तम झालं असेल. त्यांनी डेटवरती आता जायलाच नको आहे. म्हणजे मला वेगळं काही करायची गरज नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे मात्र कल्पनाचं चोर-ओटीचं भरण्याचं विषय चालू असतो. ती आता अस्मिताची चोर-ओटी भरायची आहे. 3 महिने झालेले आहेत आणि त्यासाठी चोर-ओटी भरून अस्मिताचं गुड न्यूज सगळ्यांना सांगायची. असं ती प्रतापला 10 वेळा सांगत असते. प्रताप त्याच्या कामामध्ये बिझी असतो आणि कल्पना म्हणत असते, "काय बोलते मी? तुमचं लक्ष कुठे आहे? मी तुम्हाला काहीतरी सांगतीये ना." यावरती आता प्रताप म्हणतो, "अगं मी 100 वेळा हे सगळं ऐकलंय. अस्मिताची चोर-ओटी भरायची आहे. 3 महिन्यापर्यंत कोणाला सांगायचं नाहीये. 3 महिन्यानंतर ओटी भरल्यानंतर सगळ्यांना सांगायचं आणि ती चोर-ओटी आज भरायची आहे." "अगं सगळं लक्ष आहे माझं. तू काय अशी करतेस? तू फक्त बोलत राहा. मी येणार आहे उद्या लवकरच." असं म्हणत आता इकडे अस्मिताची उद्या चोर-ओटी भरायचा प्रोग्राम ठरत असतो. त्यावेळेला कल्पना म्हणते, "हां, सगळ्यांनी घरामध्ये वेळेमध्ये या." "तन्वी, अगं ऐकलंस का? अस्मिताची चोर-ओटी भरायची आहे." पण प्रियाचं लक्षच नसतं ना. प्रियाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असतो. तिला फक्त महिपत आणि साक्षी यांची कामं करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि त्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते, "काय गं तन्वी, अगं तुला काहीतरी सांगतेय मी. अस्मिताच्या चोर-ओटीचा कार्यक्रम करायचा आहे." यावरती प्रिया म्हणते, "अच्छा अच्छा, चोर-ओटीचा कार्यक्रम का? ठीक आहे ठीक आहे, आपण करूया ना." यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते, "आपल्याला खूप सारी तयारी करायला लागणार आहे." खूप सारी तयारी करून आता इकडे अस्मिताच्या आवडीचे पदार्थ वगैरे सुद्धा बनवायला लागणार आहेत. आणि उद्यापासून आता आपण ओटी भरली ना, की मग बाहेरच्या लोकांना आपण सांगू शकतो की अस्मिता प्रेग्नेंट आहे. असं म्हणत ती आता प्रियाला काही गोष्टी समजावून सांगत असते. प्रियाचं लक्ष अजिबात नसतं. तिचं लक्ष अर्जुन सायली कधी एकदा येत आहेत, अर्जुन सायली या सगळ्यामध्ये बाहेर कधी पडतायत आणि कधी बाहेर पडून आता इकडे मला त्यांच्यासोबत अडवता येते, हेच तिच्या डोक्यामध्ये चालू असतं. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता अस्मिता येते. अस्मिता आल्यावर ती म्हणते, "काय? कसला प्रोग्राम? कसली पार्टी? कसली पार्टी चालू आहे? मी माझ्या मैत्रिणींना बोलवू का पार्टीसाठी?" असं म्हणत अस्मिता पार्टीचा आता खुश होते. यावरती कल्पना म्हणते, "अगं पार्टी वगैरे काही नाहीये. तुझ्या चोर-ओटीच्या कार्यक्रमाच्या बद्दल बोलतोय आणि या चोर-ओटीला बाहेरचं कोणी बोलवत नाहीत हां अस्मिता. तू सुद्धा बाहेरचं कोणाला काही बोलवू नकोस. समजतंय का? म्हणजे आता आपण घरातल्या घरात ही चोर-ओटी भरायची." यावरती अस्मिता म्हणते, "घरातल्या घरात म्हणजे काय असतं चोर-ओटी म्हणजे?" यावरती प्रताप म्हणतो, "घ्या कल्पना, इतके दिवस आम्हाला समजावून सांगती आहेस आणि आता आता तुझी मुलगीच हे सगळं विचारते. बोल, तिला बोल काय सांगायचं ते." असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना सांगते, म्हणजे पूर्णाजी सांगायला लागते, "अगं असं काय करते आहेस? कसं सांगू तुला? 3 महिने होईपर्यंत म्हणजे पहिलटकरण असते ना, पहिल्यांदा जी मुलगी आई बनते तिचे 3 महिने खूप नाजूक असतात आणि या 3 महिन्यामध्ये तिची खूप काळजी घ्यायला लागते किंवा बाहेरच्या लोकांना तिच्याबद्दल सांगू द्यायचं नसतं, असं असतं. आणि म्हणून म्हणून आता 3 महिने पूर्ण झाले तोपर्यंत तिची आता शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती थोडी मजबूत झालेली असते आणि त्यानंतर आपण बाहेरच्या लोकांना सांगू शकतो की ती प्रेग्नंट आहे. तसा तिच्या ह्याचा धोका थोडाफार टळलेला असतो. म्हणून 3 महिन्यापर्यंत ही गोष्ट आपण लपवून ठेवतो आणि 3 महिन्यापर्यंत ही गोष्ट लपवून ठेवल्यानंतर 3 महिने झाले की चोर-ओटी भरून मग आता आपण घरच्याच लोकांच्या सोबत हा आनंद साजरा करतो. चोर-ओटी भरून झाल्यानंतर मग आपण बाहेरच्यांना सांगणं गरजेचं असतं किंवा बाहेरच्यांना सांगायला आपण मोकळे. तोपर्यंत पहिलटकरणीच्या म्हणजे परिस्थिती थोडी नाजूक असते. म्हणून कुणाला सांगायचं नसतं. अस्मिता म्हणते, "अच्छा, मग आता सांगायला मोकळं का आपण सगळ्यांना?" यावरती पूर्णाजी म्हणते, "हो, हे झालं ना की आपण सगळ्यांना सांगू शकतो." असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते, "अच्छा, मग उद्या आपण चोर-ओटीचा प्रोग्राम करायचा ना?" यावरती पूर्णाजी म्हणते, "हो, तुला काय आवडीचं बनवायचं असेल तर तसं सुद्धा सांग." असं म्हणत पूर्णाजी तिच्याशी बोलत असते. तितक्यात अर्जुन सायली खाली येतात आणि प्रिया आता गडबडते. आज जर का हे दोघं जण फिरायला गेले तर माझं काही खरं नाही आणि महिपत काय धमाका करणार आहे तो अजून का नाही केला? मला महिपत शिगरे म्हटला होता की धमाका करणार. बरं, हा धमाका होणार तेव्हा हे दोघं जण इथे असले पाहिजेत ना. मग जर मी यांना बाहेर जाऊ दिलं तर हा धमाका मात्र आता मला बघता येणार नाही की नक्की काय ह्यांचा धमाका आहे ते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, "मम्मा, आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे. थोड्याच वेळात आम्ही येऊ." असं म्हणत अर्जुन आणि सायली बाहेर जायला निघाल्या तर घरातलं कोणी काही बोलत नाही. पण प्रिया, अस्मिताच्या चोर-ओटीचा कार्यक्रम आहे उद्या. उद्याच्या उद्या अस्मिताची चोर-ओटी भरायची आहे.
घरातल्या घरात कार्यक्रम करायचा असला तरी खूप सारी तयारी असते आणि या सगळ्यामध्ये आता तयारी करण्यासाठी घरातली किती माणसं असतील तरी कमी लागतात ना. घरामध्ये कोणताही साधा प्रोग्राम असला तरी घरातली माणसं तयारी करायला नकोत का? असं म्हटल्यावर ते सायलीला त्या क्षणाला समजतं की आज म्हणजे उद्या अस्मिताच्या चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि सायली वळून पाहते आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, चल सायली आपल्याला जायचंय ना. यावरती प्रिया म्हणते, अरे वा, म्हणजे हे बरं आहे. कसं आहे, उद्या ज्या वेळेला प्रोग्राम असेल ना त्यावेळेला साडी नेसून मिरवायला मिरवायला मात्र आता इकडे सायली पुढे पुढे करेल. पण आज आज जर का तिला आता या सगळ्यामध्ये यायचं आहे, म्हणजे तिला जर का या सगळ्यामध्ये आता आज तयारी करायला नको आहे. हे बरं आहे आपलं, तयारी करण्यासाठी कोण नाही आणि मजा करण्यासाठी सगळे. यावरती मग आता अर्जुन चिडतो आणि तन्वी आतापर्यंत प्रत्येक प्रोग्रामसाठी माझ्या आता माझी बायकोच तयारी करते. कोणत्याही प्रकारे दुसरं कोणी तयारीला नसतं आणि तसं ही संध्याकाळी आल्यावरती करेल ती तयारी. चल बायको, आता इकडे थांबायचं नाहीये, आल्यावरती तयारी कर. तसं काय तयारी असणार आहे? असं म्हणत अर्जुन सायलीला घेऊन निघालेला असताना सायली म्हणते, एक मिनिट ऐका ना अर्जुन सर, असं करू नका तुम्ही. असं म्हटल्यावर ती सांगते, कसं आहे, घरातला प्रोग्राम जरी असला तरी आपल्या घरात आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा मला थांबायला पाहिजे. हे बघा, उद्या चोरटीचा प्रोग्राम आहे ना, मग आपण नंतर जाऊया ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, हो, आणि ना जे काही आता सामान वगैरे आणायचं आहे मार्केटमधून किंवा चोरटीसाठी जे काही लागतं ते सगळं सगळं आता सायलीलाच माहिती आहे. प्रत्येक वेळेला सायलीच तर जाते खरेदी करण्यासाठी. मग तिला माहिती असलेलं सामान आम्ही कसं काय आणणार? त्यामुळे तिलाच जायला लागणार आहे. हे सगळं सामान आणण्यासाठी तीच जायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणाला, तो काही नाहीये, जे काही सामान आणायचं सायली येता येता आणू शकते. यावरती प्रिया हट्टालाच पेटते, पण अर्जुन तिला चांगलंच उडवून लावतो आणि काहीही झालं तरी सुद्धा सायली थांबणार नाही हे तो कन्फर्म करतो. पण आता अर्जुनने हे जरी म्हटलं असलं तरी सुद्धा प्रताप म्हणतो, हो ठीक आहे, जा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, संध्याकाळी आल्यावरती होईल तयारी. पण सायली म्हणते, नाही, अजिबात नाही. हे बघा, आपण नंतर जाऊया, मला ना आता ही सगळी तयारी करणं आवश्यक आहे. असं म्हणत आता इकडे सायली खूप प्रेमाने अस्मिताच्या चोर ओटीची सगळी तयारी करते. पूजेचं काय काय सामान आणायचं आहे तुम्ही मला लिहून द्या, मी सगळं पूजेचं सामान त्या श्रीनाथ आहेत ना, श्रीनाथ भांडार तिकडून घेऊन येईल. तिकडे सगळं पूजेचं सामान अगदी साग्र संगीत मिळतं. असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच यादी काढते आणि काय काय सामान हवंय ते सांगा. गोडाचं काय बनवायचं? अस्मिताताई तुम्ही सांगा, काय तुम्हाला आवडेल? असं म्हणत सायलीची लगेचच सगळी यादी सुरू होते आणि बिचारी सायली आता इकडे बाहेर जाण्याचं सोडून सगळी तयारी करायला सुरुवात करते. बरं, हे सगळं होत असताना लगेचच आता इकडे प्रताप, कल्पना, पूर्णाजी यांना तिच्या उत्साहाचं इतकं कौतुक वाटतं की आता फिरायला चाललेली नवऱ्यासोबत सायली ही ताबडतोब थांबवून सुद्धा आता लगेचच आपलं काम करायला घेते. बरं, आता हे सगळं होत असताना सायलीची साग्रसंगीत तयारी अस्मिताच्या आता ओटी भरण्याची चालू होते आणि त्याच वेळेला आता इकडे सगळ्या घरामध्ये उत्साहाचं वातावरण येतं. पण हे सगळं चालू असताना महिपतने फोडलेला बॉम्ब तो आता समोर आलेला असतो. महिपतने फोडलेला बॉम्ब समोर येण्यासाठी तोपर्यंत चैतन्य तिकडे येतो. चैतन्य धावत पळत येतो आणि अर्जुन, अर्जुन, मी तुला किती कॉल लावतोय, तू कॉल का नाही उचलत आहेस? अरे बघ तरी. यावरती अर्जुन आता आपला मोबाईल काढतो आणि, अरे सॉरी, माझा फोन न सायलेंट वरती होता, मला कळलंच नाही की तुझा कॉल कधी येऊन गेला ते. काय झालं, का तू फोन करत होता इतक्या अर्जंटली? आणि या सगळ्यामध्ये आता बोल तरी. यावरती तो म्हणतो, अरे दामिनीने हिअरिंग घेतले आजची आणि मला आता काय कळतच नाहीये काय करायचं आहे. यावरती अर्जुन म्हणतो, आजची हिअरिंग? यावरती प्रताप आणि कल्पना सुद्धा हादरतात. प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, असं अर्जंट हिअरिंग मिळते का? यावरती अर्जुन सांगायला लागतो, असं काही केसेसमध्ये अशी अर्जंट हिअरिंग सगळी मिळू शकते आणि तीच दामिनीने घेतले. पण अर्जंट हिअरिंगसाठी तिला काय सापडलंय असं? यावरती आता इकडे सांगायला लागतो चैतन्य, मला सुद्धा तेच कळत नाहीये की इतकी अर्जंट हिअरिंग घेण्यासारखं दामिनीला सापडले तरी काय, मला खरंच समजत नाहीये. असं म्हणत आता इकडे चैतन्य सुद्धा थोडा गडबडलेला असतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला हिअरिंग तिने घेतले तर जायलाच पाहिजे. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, सायली आपल्याला निघायला पाहिजे, चल तू. यावरती आता इकडे अस्मिता म्हणते, झालं म्हणजे माझ्या चोरोटीचा प्रोग्रामचं काय?
यावरती कल्पना म्हणते, हे बघ अस्मिता, त्यांना तरी थोडी माहिती होतं की या सगळ्यामध्ये आज त्यांना जावं लागणार आहे. अचानकपणे हे ठरलं ना. आपण असं कुणाला अडवू शकत नाही आहोत. हे बघ, त्यांना त्यांचं काम करू दे आणि आज संध्याकाळी होईल तयारी. तू बिलकुल चिंता करू नकोस. यावरती सायली म्हणते, मी जाऊन येते, आल्यावरती मी सगळी तयारी करेन. असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते, ठीक आहे, काही चिंता करू नकोस, होईल तयारी, घरच्या घरीच तर प्रोग्राम आहे. यावरती सायली म्हणते, मी मधुभाऊंना घेऊन येते. असं म्हणत सायली जरा टेन्शन मध्येच येते आणि ती मधुभाऊंना आणण्यासाठी जाते. प्रिया म्हणते, वा, महिपतने चांगलाच बॉम्ब फोडलेला दिसतोय तर. असं म्हणत प्रिया खूपच खुश. तोपर्यंत आता इकडे सायली मधुभाऊंना आणण्यासाठी जाते आणि त्याच वेळेला मधुभाऊ पण थोडेफार टेन्शनमध्ये येतात. इकडे तोपर्यंत प्रिया आत्तापर्यंत अस्मिताचं चोरोटी 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 करत असते. ती आत्ता म्हणायला लागते की कसं आहे, बाबांना सुद्धा मला नाही वाटत की तिकडे जायला जमणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला त्या केसच्या इकडे जायलाच पाहिजे. असं म्हणत आत्तापर्यंत चोर ओटीच्या प्रोग्रामच्या बद्दल बोलणारी प्रिया तडक आता तिकडे कोर्टात जायला निघते. कोर्टामध्ये काय होतंय हे जाणणं तिला जास्त महत्वाचं असतं. इकडे मधुभाऊ, अर्जुन, सायली हे तिघ जण ज्या वेळेला कोर्टात पोचतात त्यावेळेला मग आता इकडे लगेचच सायली म्हणायला लागते, काय झालंय, म्हणजे अचानकपणे असा काय खोटा पुरावा तिने सादर केला असेल किंवा कोणता खोटा पुरावा तिला आता करायचा असेल. खोटा पुरावा सादर करून मधुभाऊंना ती अडकवणार तर नाही ना. यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा, तू चिंता करू नकोस. काहीही झालं ना तरी माझा जावई बापूंवरती पूर्ण विश्वास आहे. ते मला न्याय मिळवून देतील आणि कोणत्याही खोट्या पुराव्यात मला अडकवू देणार नाहीत. आता अर्जुनला खूप टेन्शन येतं. मधुभाऊंचा हा विश्वास काहीही झालं तरी मला सार्थकी लावायलाच पाहिजे. असं म्हणत तो विचार करत असताना इकडे आता चैतन्य म्हणतो, कुणीच काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तोपर्यंत तिकडे दामिनी येते आणि काय अर्जुन, जरा धक्काच बसला का? कसं आहे ना, मला काय फक्त ही एकच केस नाहीये, माझ्याकडे अनेक केस आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर एक एक केस निपटवायच्या मागे मी लागलेली आहे. किती वर्ष ही एकच केस खेळत बसायची आहे, त्यामुळे मी लवकरात लवकर या केसचा निकाल लावणार आहे. यावरती अर्जुन म्हणतो, माझ्या गुरूंनी मला शिकवले की आपल्याकडे वेळ असला नसला तरी जी केस आपण हातात घेतली त्याला पूर्णपणे न्याय मिळवून द्यायचा. घाई गडबडीत वेळ नाही म्हणून एखाद्या केसला असं गृहीत धरायचं नाही. त्या म्हणजे केस ही आपल्यासाठी फक्त कमवण्याचं साधन नाहीये, तर एखाद्याचा जीवन मरणाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. म्हणून त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत कोणत्याही केसच्या संदर्भात घाई करायची नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो, कसं आहे ना, काहीही झालं तरी सुद्धा आता आम्हाला न्याय मिळणारच. यावरती चैतन्य म्हणतो, कसं आहे, दिवा ज्या वेळेला फडफडायला लागतो तेव्हा तो जास्तच उडतो नाही का. यावरती साक्षी म्हणते, अण्णा, कोणता दिवा फडफडणार आणि कोणता दिवा विझणार हे सगळं आपल्याला आता कोर्टातच समजेल. आता महिपत आणि साक्षी इतके कॉन्फिडन्स का आहेत हे काही कळत नसतं आणि ते लोक आत गेल्यावरती अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य, म्हणजे मला कळतच नाहीये की ह्यांचं चाललंय तरी काय. यावरती चैतन्य म्हणतो, ह्यांना इतका कॉन्फिडन्स कसला. त्यावरती अर्जुन म्हणतो, कॉन्फिडन्स आहे की भीती आहे, मला खरंच काही कळत नाहीये. आता या सगळ्याचा आपल्याला कोर्टामध्ये गेल्याशिवाय किंवा केस सुरू झाल्याशिवाय काहीही समजणार नाहीये. असं म्हणत मग आता कोर्टात केस सुरू होते. कोर्टात केस सुरू झाल्यावरती दामिनी सांगायला लागते, अख्खा महाराष्ट्र बघायला लागलाय की या केसचा निकाल कधी लागणार आणि 2 वर्ष अर्जुन सुभेदार ही केस खेळवतायत. आता लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे. मग कोर्ट निकाल देतं की काहीही झालं तरी सुद्धा 30 दिवसामध्ये, म्हणजेच आता जुलै महिन्याच्या एंडिंगला या केसचा निकाल लागला म्हणजे लागलाच पाहिजे. फक्त तुमच्याकडे 30 दिवस आहेत. असं म्हणत आता इकडे दामिनी नक्की काय करत होती, आजची हिअरिंग का घेतली आणि हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.